हॅलो स्टुडंट्स, आज आपण जॉमेट्रीतला सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम स्टार्ट करतो. सगळ्यांनी आधी टेक्स्टबुक समोर ठेवून घ्या. टेक्स्टबुक पेज नंबर 30, सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम. त्यामध्ये लेट स्टडी या हेडिंग खाली काय काय लिहिले बघा. पायथागोरन ट्रिपलेट, साइडला सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, त्यानंतर पायथागोरस थेरम, नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम अँड लास्ट इज अपोलोनियस थेरम. हा एवढा पार्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचा आहे. ओके, आता लेट्स रिकॉल मध्ये सुरुवातीला तुम्हाला पायथागोरस थेरम, खरं तर आपण माझ्या माहितीनुसार एक 6वी-7वी पासून आपण थेरम वापरत आलोय. पायथागोरसचा थेरम जो आहे तो त्याने फक्त रिकॉल करण्यासाठी तिथं लिहिलाय. त्यावेळेस तुम्हाला 6वीत किंवा 7वीत तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा हे शिकलात त्यावेळी त्याचा प्रूफ वगैरे हा काही प्रकार आपण दिलेला नव्हता. ठीक आहे, मुळात आपण फक्त एवढं शिकत होतो की राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीच्या समोरची जी साईड असते त्याला आपण काय म्हणतो, हायपोटेनस म्हणतो. 90 डिग्रीच्या समोर जो असतो त्याला आपण हायपोटेनस म्हणतो. अँड दीज आर द टू साइड्स कंटेनिंग राईट अँगल. दीज आर द टू साइड्स कंटेनिंग राईट अँगल. ज्याला एकाला आपण साइड 1 म्हणतो, दुसऱ्याला आपण साइड 2 म्हणतो. कोणालाही साइड 1 साइड 2 इंटरचेंज झालं तरी चालतं. आणि आपण हायपोटेनस स्क्वेअर इक्वल्स साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर असं आपण आतापर्यंत थेरम ऑफ पायथागोरस बऱ्याचदा वापरलेला आहे. ते फक्त त्यांनी तुम्हाला पहिल्या फर्स्ट स्टेटमेंट मध्ये त्यांनी रिकॉल करून दिलेलं आहे. काय लिहिलंय टेक्स्टबुक मध्ये बघा. पेज नंबर, लेट्स रिकॉल फर्स्ट पॉइंट, पेज नंबर 30. Pythagoras theorem. In right angled triangle, the square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. Sum of squares of remaining two sides. हे आपण मागे पूर्वी 5वी-6वी पासून तसं वापरत आलेलो आहोत. ओके, त्याच्या खाली जी टर्म दिली ती म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय, तो एक 3 नंबर्सचा ग्रुप असतो. ग्रुप उदाहरणार्थ 3, 4, 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, किंवा 6, 8, 10 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. याच्यामध्ये सगळ्यात मॅक्सिमम किंवा मोठा नंबर जो असतो, उदाहरणार्थ हे बघूया आपण, त्या नंबरचा स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर हा 25 राहिलेल्या 2 नंबर्सच्या स्क्वेअर्सच्या टोटल एवढा असतो. आता 3 स्क्वेअर 9 आणि 4 स्क्वेअर 16, याची देखील ऍडिशन किती येते, 25 येते. या 3 नंबर्सच्या ग्रुपला पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतात. तुम्हाला असे इन्फायनाइट पायथागोरियन ट्रिपलेट्स मिळवता येतात, ज्यासाठी तुम्हाला एक पेज नंबर 31 वरती फॉर मोर इन्फॉर्मेशन नावाचा एक पॅराग्राफ दिलाय बघा. असं बॉक्स मध्ये ते बघा, फॉर मोर इन्फॉर्मेशन सापडलं का तुम्हाला, फॉर मोर इन्फॉर्मेशन. त्यामध्ये लक्षात ठेवा की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हा एक नंबर, त्यानंतर a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हा दुसरा नंबर, आणि ट्वाइस ab यांच्यापासून आपल्याला कितीही पायथागोरियन ट्रिपलेट्स मिळू शकतात. त्यात कंडिशन आहे मात्र a ग्रेटर दॅन b असला पाहिजे. a हा काय असला पाहिजे, ग्रेटर दॅन b असे कोणतेही नंबर्स. उदाहरणार्थ समजा मी a म्हणजे हा जर नंबर मी फॉर एक्झाम्पल a असा 5 हा नंबर घेतला, समजा 5, आणि बी हा नंबर जर मी 3 म्हणून घेतला, ए आणि बी त्यामध्ये ए मोठा असला पाहिजे बी पेक्षा. असे कोणतेही 2 नंबर घेतले तर पहिल्यांदा बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मला सांगा ए स्क्वेअर किती आहे, सांगा ए स्क्वेअर 25, बी स्क्वेअर किती आहे सांगा 9. 25 प्लस 9 ह्यांची जर मी ऍडिशन केली तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर तुम्हाला काय मिळालं सांगा, तर 25 प्लस 9 म्हणजे 34. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बघा बरं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या दोघांचा डिफरन्स किती येतो, 16. आणि ट्वाइस ए बी, मुळात सांगा ए बी हा प्रोडक्ट किती आहे सांगा, ए बी हा प्रोडक्ट तर तो 5, 3 15, त्याचे ट्वाइस 30. हे एक नवीन पायथागोरियन ट्रिपलेट तुम्हाला बघायला मिळालं. चेक करू शकता तुम्ही. 34 चा स्क्वेअर करून बघा, 34 चा स्क्वेअर करून बघा, आणि राहिलेल्या 2 नंबर्सच्या स्क्वेअरची ऍडिशन करून बघा. आपण करूनच बघूया. चला 34 चा मी स्क्वेअर करतो आधीपर्यंत. 4 4 16 कॅरी ओव्हर, 12 to the 24 plus 1 25 आणि 11.
1156 हा 34 चा स्क्वेअर आहे. आता मी यात 16 चा पहिले स्क्वेअर करून घेतो. बघा इथंच लिहितो बाजूला 16 स्क्वेअर 256 आणि 30 चा स्क्वेअर म्हणजे 900. यांची जर मी ऍडिशन घेतली तर ही ऍडिशन किती मिळते बघा 1156 मिळते की नाही. म्हणजे 34 चा स्क्वेअर हा या दोन स्क्वेअरच्या टोटलच्या ऍडिशन मध्ये असतो. त्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणतो. ओके. याशिवाय तुम्ही मागं असेही काही थिअरम्स पाहिले होते. त्याचे नंतर सगळे प्रूफ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत बरं काय. एक 30, 60, 90 चा आपण थिअरम पाहिला होता. तेही त्याची रिव्हिजन आहे, तिथे रिकॉल करून दिलेलं आहे. आपल्याला आधीमध्ये लागणार आहे 30, 60, 90 डिग्रीचा थिअरम तुम्हाला ह्याच्यात पाहायला मिळणार आहे. बघा थिअरम ऑफ 30, 60, 90 नवीच झालेला आहे तुम्हाला. हा एक पर्टिक्युलर टाईपचा राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये एक अँगल 30 असेल, दुसरा अँगल 60 असेल आणि एक अँगल 90 डिग्री आहे. तर यामध्ये याला म्हणतात साइड अपोजिट टू 30, याला AB म्हणायचं. साइड अपोजिट टू 60 म्हणजे BC, 60 च्या समोरची बाजू. साइड अपोजिट टू 60 म्हणजे BC, 30 च्या समोरची बाजू. साइड अपोजिट टू 30 मीन्स AB आणि 90 च्या समोरचा असतो तो हायपोटेनस. मग आपण यात दोन थिअरम पाहिले होते. साइड अपोजिट टू 30 AB इज हाफ ऑफ हायपोटेनस, म्हणजे साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनस आणि साइड अपोजिट टू 60 म्हणजे BC इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. याला आपण थिअरम ऑफ 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल असं म्हणतो. थिअरम ऑफ 30, 60, 90. साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनस, साइड अपोजिट टू 60 इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. काय म्हणायचं बघा, साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेनस आणि साइड अपोजिट टू 60 इज √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. यात आणखी एक शेवटचा पार्ट आपण पाहिला होता, तो तुम्हाला नेक्स्ट पेज वरती आहे, पेज नंबर 32 वरती बघा. मिळालं का सगळ्यांना. तर प्रॉपर्टी ऑफ 45, 45, 90 डिग्री ट्रायंगल हा असाच एक पर्टिक्युलर टाइपचा राईट अँगल ट्रायंगल आहे. 45, 45 आणि 90 हा जर ABC असा ट्रायंगल असेल तर AB आणि BC कॉन्ग्रंट आहे, कारण हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे. नुसता आयसोसेलेस नाही, आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे इथं साइड अपोजिट टू 45 AB पण आहे आणि साइड अपोजिट टू 45 BC पण आहे. मग साइड अपोजिट टू 45 म्हणजे AB, साइड अपोजिट टू 45 म्हणजे BC इज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेनस, 1/√2 टाइम्स ऑफ AC. Side opposite to 45, side opposite to 45 is 1/√2 times of hypotenuse. Side opposite to 45 is 1/√2 times of hypotenuse. 45 च्या समोरची साइड जी आहे ती हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असते. हेही आपण यापूर्वी कधी ना कधी पाहिलेलं आहे. इथपर्यंतचे बेसिक टर्म्स फक्त हे रिवाइज करून घेतले आहेत तुमच्या सुरुवातीला. आणि मग सुरुवात होते ती म्हणजे सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल, मग जॉमेट्रिक मीन क्वाड्रॅटिक आणि मग येतो पायथागोरस थिअरम. ऍक्च्युअली पायथागोरस थिअरम आपण जो आता शिकणार ना, आपण आता जो शिकणार हा मूळचा पायथागोरसचा थिअरम नाहीये. पायथागोरसनं स्वतः तो जो थिअरम प्रूव्ह केला त्याचा तो जो थिअरम आहे पायथागोरसचा, तो त्यानं एरिया ऑफ स्क्वेअर्स किंवा एरिया ऑफ रेक्टँगलचा वापर करून त्यानं असा प्रूफ दिला होता, या स्क्वेअरची एरिया ही या दोन स्क्वेअर्सच्या एरियाच्या टोटल एवढी असते, असा स्वतः पायथागोरसनं प्रूफ दिला. पण आपण जे पाहणार आहोत तो युक्लिडचा प्रूफ पाहणार आहोत. म्हणजे पायथागोरस थिअरम जो युक्लिडनं प्रूव्ह केला, ज्याच्यात सिमिलॅरिटीचा वापर केला, असा आपण थिअरम पाहणार आहोत. याच्या पुढे आपण आणि तो थिअरम जर समजायचा असेल युक्लिडचा थिअरम, तर तुम्हाला सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स येणं गरजेचं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स, त्यानंतर थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन हे आपण पाहणार आहोत. माझा बोर्ड रफ करेपर्यंत तुम्ही त्या सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्सचं थिअरम, त्या थिअरमचं स्टेटमेंट पाहायला. ओके, नाउ फर्स्ट थिअरम ऑफ दिस चॅप्टर, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल्स. त्याला असंही म्हणतात सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स असं देखील म्हणतात. त्याचा आधी आपण स्टेटमेंट वाचू. थोडंसं ते स्टेटमेंट वाचल्यानंतर आपल्याला अवघड वाटतं, पण अजिबात अवघड नाही, फार सोपं आहे. बघा, इन राईट अँगल ट्रायंगल इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनस then the two triangles formed
आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड टू इच अदर. म्हणजे काय तर लक्षात, एखादा मुळात राईट अँगल ट्रायंगल आहे, एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर तुम्ही हायपोटेन्यूज वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्यामुळे तयार होणारे हे दोन छोटे छोटे ट्रायंगल्स या ओरिजिनल ट्रायंगलला सिमिलर असतात, म्हणजे मोठ्या ट्रायंगलला सिमिलर असतात आणि ते दोघेही एकमेकांना पण सिमिलर असतात. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही एक पहिल्या तुमच्याकडे राईट अँगल ट्रायंगल एकच होता, त्यात तुम्ही हायपोटेन्यूज वर परपेंडिक्युलर ड्रॉ केला, त्यामुळे एकूण त्यामध्ये 3 ट्रायंगल तयार झाले. हे दोन छोटे छोटे आणि तो बाहेरचा भला मोठा एक 3, असे एकूण त्यामध्ये 3 ट्रायंगल तयार झाले. हे तिघही एकमेकांना सिमिलर असतात. याला म्हणतात सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. आता त्या थिअरमचं ते स्टेटमेंट इथं पाहिलं, गिव्हन टू प्रूव्ह तिथलं आहे तसं लिहून घ्यायचं. मी इथं फिगर आणि हे टू प्रूव्ह मात्र इथं लिहून घेतलेलं आहे. यामध्ये मी तुम्हाला काही खुणा केलेल्या दिसतात का? राईट अँगल मध्ये इथे क्रॉस आणि राऊंड असे मार्क केलेत आणि हा क्रॉस पलीकडे आणि हा राऊंड पलीकडे, हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी, करस्पॉन्डन्स न चुकण्यासाठी हे मी काही मार्किंग करून ठेवलेलं आहे. आणि कसं मार्किंग लक्षात कसं ठेवायचं किंवा कशाबद्दल केलंय तर ह्याच्यातच दाखवतो मी. बघा, तुमच्याकडे एक असा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा 90, हा समजा 30 डिग्रीचा अँगल असेल तर हा किती असला पाहिजे सांगा? 60. बरोबर. टोटल तर 180 येते. आता मी समजा इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा ट्रायंगलकडे बघा, या ट्रायंगलकडे छोटे एक 60 आहे, एक 90 आहे, म्हणजे राहिलेला कोपऱ्यात किती असला पाहिजे सांगा? अर्थात 30, 60, 90 हा टोटल 180 आले की नाही बघा. आता या ट्रायंगल मध्ये एक 90 आहे, एक 30 आहे, म्हणजे राहिलेला किती असलं पाहिजे सांगा? इथं 60 असला पाहिजे आणि 60 आणि 30 मिळून ते 90 पण तयार होतात. मग इथं जो 60 आहे तो इथं तुम्हाला दिसतो बघा आणि हा 30 तिकडे दिसतो बघा. मी हेच सांगतो, हा जो क्रॉस आहे ना, क्रॉस मी इथं मार्क केलाय आणि हा जो राऊंड आहे तो मी इकडे मार्क केलाय. ह्याच्यामुळे कधी करस्पॉन्डन्स चुकत नाही. आणि मेन सिमिलरिटी मध्ये काय असतं तर करस्पॉन्डन्स. ट्रायंगल एबीसी ला पीक्यूआर सिमिलर असेल आणि चुकून तुमच्याकडनं पीआरक्यू झालं, सगळं चुकलं, पुढचे सगळ्या स्टेप्स चुकत जातात. म्हणून करस्पॉन्डन्स फार महत्वाचं. लक्षात आपल्याला हे जे ट्रायंगल्स आहेत, हे लहान ट्रायंगल मोठ्याला, मोठा ट्रायंगल लहानाला, हे सगळे एकमेकांना आपल्याला सिमिलर दाखवायचे. फक्त ए टेस्टने आपण ते सिमिलर दाखवू शकतो. याच्यात सिमिलॅरिटी मध्ये काही अवघड नाहीये. ए टेस्टने मी ते सिमिलर दाखवू शकतो. महत्वाचं काय तर त्याचा करस्पॉन्डन्स महत्वाचा आहे. आता पहिल्यांदा मी हा ट्रायंगल, हा त्याला मी नंबर टाकतो वाटतं. 1 नंबरचा ट्रायंगल हा 2 नंबरचा आणि जो भला मोठा बाहेरचा ट्रायंगल आहे की नाही त्याला 3 नंबर म्हणून. आता पहिले मी 1 नंबरचा आणि 3 नंबरचा ट्रायंगल सिमिलर सांगणार आहे. तर त्या ट्रायंगलचं नाव लिहित असताना 1 नंबरचं एक सिक्वेन्स डोक्यात ठेवा. हे बघा, समजा नाव असं घेतलं आपण ट्रायंगलचं ADB, छोट्या ट्रायंगलचं नाव आहे. इन ट्रायंगल ADB. पहिलं नाव तुम्ही कसं लिहिलं तुमचा प्रश्न आहे. इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल. आता पुढचं नाव कसं लिहायचं मोठ्या ट्रायंगलचं? ADB मध्ये काय सिक्वेन्स होता सांगा? ADB मध्ये क्रॉस, 90 आणि राऊंड. आता मोठ्या ट्रायंगल मध्ये तुम्हाला मोठ्यामध्ये क्रॉस, 90, राऊंड कुठं मिळतोय बघा. हे आता मोठा ट्रायंगल जरा इथं बाजूला करतोय बघा. त्यातला बघा हा मोठा आहे, ABC की नाही, हा मोठा आहे बघा. इथं तुम्हाला क्रॉस आणि इथं राऊंड दिसतात बघा, हे दोघं. हा 90 मोठ्यासाठी 90 इथं आहे ना. मग आता माझा सिक्वेन्स काय होता ADB मध्ये? बघा ADB मध्ये सिक्वेन्स काय होता? ADB मध्ये सिक्वेन्स काय होता? क्रॉस, 90, राऊंड. मोठ्याचं नाव क्रॉस, 90, राऊंड असं घ्या बरं. अँड ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल ABC. चला पण आता हे बघा, हा जो A आहे की नाही, A तो छोट्यामध्ये आहे का बघा 1 नंबर मध्ये, आणि तो मोठ्यामध्ये पण आहे की नाही सांगा? म्हणजे याचा अर्थ तो कॉमन आहे. मग आता हा अँगल A पहिले आपण कॉमन घेऊया. बघा अँगल, ह्याचं नाव पहिल्यांदा मी BAD असं लिहिलं समजा छोट्यामध्ये. BAD कॉन्ग्रेंट अँगल. मी BAD नाव घेतलं ना, CAB येणार. कोणता येणार आहे? CAB. अँगल एच आहे बघा, तो एच. रिझन काय सांगा? कॉमन. आता
एडीबी मध्ये डी 90 डिग्री का बघा, अँगल एडीबी कॉन्ग्रंट अँगल एडीबी नाव घेतलं एडीबी. मग एबीसी, त्यात एबीसी 90 आहे का बघा, each 90 degree, each 90 degree. बस. Therefore, triangle ADB similar triangle ABC by AA test equation 1. हे प्रूव्ह झालं बघा. ADB हा ट्रायंगल कोणाला सिमिलर आहे, ABC ला सिमिलर आहे. आता 2 नंबरचा आणि भला मोठा 3 नंबरचा सिक्वेन्स तोच ठेवायचा इन ट्रायंगल. हा सांगा ह्याच्या वेळेस काय सिक्वेन्स घेतला होता, मी सांगा काय सिक्वेन्स घेतला होता, क्रॉस 90 आणि राऊंड. मग नाव घ्या बरं तसं, क्रॉस 90 राऊंड छोट्यामध्ये BDC अँड ट्रायंगल मोठा, त्यात क्रॉस 90 राऊंड. नाव घ्या बरं, क्रॉस 90 राऊंड होतं ना, मग क्रॉस 90 राऊंड काय सांगा, अँड ट्रायंगल ABC. या 2 ट्रायंगल मध्ये आपण पाहूया. मला सांगा हा छोटा अँगल आहे की सी, हा या 2 नंबरच्या ट्रायंगल मध्ये आहे का बघा, आहे. आणि भल्या मोठ्या ट्रायंगल मध्ये पण तोच सी आहे का बघा, आहे. म्हणजे तो कॉमन आहे. मग अँगल हे बघा, अँगल BCD कॉन्ग्रंट बघा, BCD म्हणजे ACB कॉन्ग्रंट अँगल ACB. रिझन काय सांगा त्याला, कॉमन. आता ह्यातला 90 बघा, अँगल BDC 90 बघा, मोठ्यात पण एक 90 आहेच की, अँगल BDC कॉन्ग्रंट अँगल बघा, BDC ला ABC आहे, ABC. रिझन काय सांगा त्याला, each 90 डिग्री. Therefore triangle BDC similar triangle ABC. हा सांगा कुठली टेस्ट, BDC ला ABC सिमिलर झाला, टेस्ट कोणती सांगा, अगेन AA टेस्ट. हे झालं इक्वेशन 2. आता तुम्ही मागं ज्यावेळी सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल शिकला त्यावेळी तुम्ही ट्रान्झिटिव्हिटी नावाचा एक पार्ट शिकला होता. समजा फर्स्ट सेकंडला सिमिलर आहे आणि फर्स्ट थर्डला सिमिलर आहे, तर सेकंड आणि थर्ड पण एकमेकांना सिमिलर असतात की नाही. मग मला सांगा हा ABC ट्रायंगल ADB ला सिमिलर आहे, तोच ABC ट्रायंगल याला पण सिमिलर आहे BDC ला. मग हे पण एकमेकांना काय असेल सांगा, सिमिलर असेल की नाही सांगा. म्हणजे फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2, फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 सांगा काय काय झालं सांगा, ट्रायंगल ADB is similar to triangle BDC, is similar to triangle BDC. हे BDC ABC सिमिलर, हे प्रूव्ह झालं. BDC ABC सिमिलर. मग हा याला सिमिलर आहे, हा यालाच सिमिलर आहे, हे दोघं सेम आहेत. म्हणजे हे पण दोघे एकमेकांना सिमिलर पाहिजे. म्हणजे ADB आणि BDC हे इथं सिमिलर झाले. त्याला म्हणायचं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. आता मी ह्याच्यातच तुम्हाला जोडून खालची जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी किंवा जॉमेट्रिक मीन प्रूफ दाखवणार. बरं ठीक आहे, वेगळ्या थेरम मी तिथली नावं घेऊन करून दाखवतो. ऍक्च्युअली याच्यात पण तुम्हाला ते समजून जाईल, तो थेरम किंवा तो प्रूफ काय सांगतो आहे. लक्षात, जर आपण राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्यूज जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, तर या परपेंडिक्युलरचा स्क्वेअर म्हणजे त्या बीडीचा स्क्वेअर हा हायपोटेन्यूजचे 2 तुकडे असतात ना, त्यांच्या प्रॉडक्ट एवढा असतो. म्हणजे AD इंटू DC इतका असतो. ह्याला म्हणतात जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी किंवा जॉमेट्रिक मीन कोरोलरी किंवा जॉमेट्रिक मीन थेरम. त्याला जॉमेट्रिक मीन नाव असायचं कारण काय माहितीये, मी जस्ट आपण आता रिसेंट एक चॅप्टर शिकलोय बघा, सिक्वेन्स सिरीज. त्यात आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन नावाचा एक पार्ट पाहिला होता, अरिथमेटिक प्रोग्रेशन. असंच मी तुम्हाला म्हटलं की 11वी 12वी मध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि हार्मोनिक प्रोग्रेशन नावाचा प्रकार येतो. तर त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशन मधली ही कन्सेप्ट आहे, जॉमेट्रिक मीन प्रोग्रेशन मधली कन्सेप्ट आहे, म्हणून त्याचं नाव इथं आलेलं आहे. बस बाकी काही नाही, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, असं काय आलंय त्याचं कारण. आपण सिक्वेन्स मध्ये असं पाहिलं होतं की नंबर 2, 5 आणि 8 हे AP मध्ये आहेत का बघा, म्हणजे कॉमन डिफरन्स सेम आहे की नाही बघा, आहे AP मध्ये कॉमन डिफरन्सांचा सेम आहे, म्हणजे हा सिक्वेन्स AP आहे. तसा एक GT हा एक सिक्वेन्स असतो, जॉमेट्रिक मीन
प्रोग्रेशन जॉमेट्रिक सिक्वेन्स कसा असतो एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो तुम्हाला बघा 2 6 18 सो ऑन सो ऑन. जसं इथं दोघांचा डिफरन्स सेम असतो की तसं दोघांचा रेशो सेम असतो. तुम्ही 6 ला 2 ने डिवाइड करून बघा. 6 ला 2 ने डिवाइड केल्यावर 3 येतं. 18 ला 6 ने डिवाइड केल्यावर 3 येतं. असा कॉमन रेशो सेम असेल तर हा जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा सिक्वेन्स असतो. आणि या जॉमेट्रिक प्रोग्रेशनच्या सिक्वेन्समध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करायची असते की या मधल्या नंबरचा स्क्वेअर हा या दोघांच्या प्रॉडक्ट एवढा असतो. त्या बीडीचा स्क्वेअर हा राहिलेल्या दोघांच्या प्रॉडक्ट एवढा असतो. तुम्ही चेक करा 6 चा स्क्वेअर किती सांगा. 12 येत नाही. 6 चा स्क्वेअर किती 36 आणि 18 तुझा पण किती येतात 36. याला जॉमेट्रिक मीन असं म्हणतात त्या चॅप्टर मध्ये कोणत्या सिक्वेन्स सिरीज मध्ये. आणि त्याच्यावरनं हे नाव फक्त इथं आले जॉमेट्रिक मीन कोरोलरी किंवा जॉमेट्रिक मीन थिअरम असं आलेलं आहे. तुम्ही टेक्स्टबुकचा थिअरम बघायला चालू करा. ओके, आता इथं खाली तुम्हाला थिअरम ऑफ जॉमेट्रिक मीन अशी टर्म म्हणलेली आहे आणि तो आपण स्टेटमेंट त्याचं वाचून बघूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेन्यूज फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट्स इन टू विच द हायपोटेन्यूज इज डिवायडेड असं म्हणलेलं आहे. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर तुम्ही हायपोटेन्यूज परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ही जी सेगमेंट आहे परपेंडिक्युलर सेगमेंट that segment is geometric mean of the two segments which are made by the foot of the perpendicular drawn on a hypotenuse. लँग्वेज थोडी अवघड आहे पण साध्या सोप्या भाषेत सांगतो. हायपोटेन्यूजचा परपेंडिक्युलर ड्रॉ केलात ना त्या सेगमेंटच्या लेंथचा स्क्वेअर हा त्या परपेंडिक्युलर मध्ये जे दोन तुकडे झालेत ना त्या हायपोटेन्यूजचे त्या दोन तुकड्यांच्या प्रॉडक्ट एवढा असतो. अर्थात त्यांच्या लेंथच्या प्रॉडक्ट एवढा असतो. नो डाऊट त्यांच्या लेंथच्या प्रॉडक्ट एवढा. म्हणजे टू प्रूव्ह काय आहे तर QS चा स्क्वेअर हा PS इंटू RS या प्रॉडक्ट एवढा असतो. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं. मी आत्ताच एक 2 मिनिटापूर्वी आपण सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल नावाची कन्सेप्ट पाहिली होती. काय कन्सेप्ट होती सांगा की राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण जर हायपोटेन्यूजवर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्या परपेंडिक्युलर म्हणून तयार होणारे दोन्ही ट्रायंगल्स हे एकमेकांना तर सिमिलर असतातच शिवाय ते मोठ्या ओरिजिनल ट्रायंगलला देखील सिमिलर असतात. हे आपण आता पाहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणणार बघा. इफ अ परपेंडिक्युलर इज ड्रॉन इन राईट अँगल ट्रायंगल इफ अ परपेंडिक्युलर इज ड्रॉन ऑन द हायपोटेन्यूज then it divides the triangle into two triangles which are similar to each other as well as they are similar to the original triangle. हे दोघं ते ट्रायंगल तयार होतात ते एकमेकांना सिमिलर असतातच शिवाय ते मोठ्याला पण सिमिलर असतात. मी मगाशी तुम्हाला एक करस्पॉन्डन्स न चुकण्यासाठी गोष्ट सांगितली होती. यात तुम्ही राऊंड आणि क्रॉस असं कुठेही मार्किंग करा. पहिल्यांदा कुठेही करा म्हणजे क्रॉस तिकडे केला तर इकडे राऊंड करा. आता हा राऊंड आहे ना इकडे तो पलीकडे ह्याच्यात द्यायचा आणि हा क्रॉस इकडे द्यायचा. एवढं झालं की तर बघा त्याचा प्रूफ बघा. इन ट्रायंगल PQR मेजर अँगल PQR इक्वल्स 90 डिग्री म्हणजे अँगल PQR थोडक्यात 90 डिग्री. नाउ सेगमेंट QS इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR. QS त्या PR ला काय आहे परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे तयार झालेले हे जे दोन छोटे छोटे ट्रायंगल आहेत की नाही हे दोघेही एकमेकांना काय असतात सिमिलर असतात. मग ह्याचं नाव तुम्ही कसं घ्या हा तुमचा प्रश्न आहे. छोट्याचं नाव हे बघा PQS मी हे नाव घेतलं. therefore triangle PQS is similar to triangle. आता PQS मध्ये काय सिक्वेन्स होता आपला. PQS मध्ये काय सिक्वेन्स होता क्रॉस राऊंड 90. मग त्यामध्ये क्रॉस राऊंड 90 सिक्वेन्स मध्ये जाऊ. क्रॉस राऊंड 90 इथं 90 असतोच ना. हा म्हणजे QRS असं नाव घ्यायला पाहिजे. सिमिलर ट्रायंगल QRS. काय रिझन सांगायला हे दोन ट्रायंगल सिमिलर असतात डायरेक्ट कसं लिहिलं आपण त्यासाठी आपण मागचा थिअरम पाहिलेला आहे. रिझन द्यायचं सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल्स. Similarity of right angle triangles. Okay.
आता हे दोन ट्रायंगल्स काय झाले एकमेकांना सिमिलर, मग त्यामध्ये असेच प्रपोर्शन घ्या की ज्याच्यात QS तुम्हाला बघायला मिळेल, PS मिळेल, RS मिळेल. बघूया आपण. हे बघा. पहिल्यांदा PQ आहे का बघा, नाही, ठीक आहे. QS अपॉन RS, QS अपॉन RS इज इक्वल टू PS अपॉन QS, PS अपॉन QS. काय रिझन याला? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. बस टर्म ट्रान्सफर करा. therefore QS का स्क्वेअर इक्वल्स PS इंटू RS. हे प्रूव्ह झालं. QS चा स्क्वेअर इक्वल्स PS इंटू RS. ह्याला म्हणायचं जिओमेट्रिक मीन कोरोनरी किंवा जिओमेट्रिक मीन थेरम देखील त्याला म्हणतात. ठीक आहे. इथपर्यंतचा भाग आपण आता पहिल्यांदा पाहिलेला आहे. यानंतर आपण पाहणार आहोत थेरम ऑफ पायथागोरस. पायथागोरस थेरमचा प्रूफ पाहणार आहोत आपण, पण तो प्रूफ पाहताना आपल्याला यातल्या सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगलचा वापर करायचा आहे, म्हणून त्याची तयारी नीट करून ठेवा आणि पायथागोरसचा कन्व्हर्स बघायचा आहे आणि मग आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत. ओके, ठीक.